नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 12 ऑगस्ट मंगळवारी आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. चला तर त्यानिमित्तानं अंगारकी चतुर्थीचं व्रत कथा आणि त्याचे चमत्कार जाणून घेऊया. प्राचीन काळी अवंती नगरीत अग्निहोत्री ऋषी भारद्वाज राहत होते. ते गणेश भक्त आणि वेदांचे जाणकार होते. एकदा ते शिप्रा नदीवर स्नान करण्यासाठी गेले असता त्यांनी तिथे एका अप्सरेला जलक्रीडा करताना पाहिलं. तिच्या सौंदर्याने प्रभावित होऊन त्यांचे तेज द्रवीभूत झाले. पृथ्वीने ते तेज धारण केले आणि त्यातून एक पुत्र जन्माला आला. त्याचं नाव अंगारक ठेवण्यात आलं. अंगारक हा पृथ्वीपुत्र म्हणूनही ओळखला गेला, ज्याचा रंग अंगारकासारखा लाल होता. अंगारकानं लहानपणापासूनच कठोर तपश्चर्या केली आणि श्री गणपतीला प्रसन्न केलं. गणपतीने त्याला दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. अंगारकानं विनंती केली की त्याचं नाव लोकांच्या स्मरणात राहावं आणि त्याच्या नावानं ही चतुर्थी ओळखली जावी. गणपती बाप्पांनी त्याला वर दिला की ज्या चतुर्थीला तू मला प्रसन्न केलंस ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. या दिवशी व्रत करणाऱ्यांचे सर्व संकट दूर होतील, त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील आणि त्यांना सुख, शांती, बुद्धी, यश प्राप्त होईल. अंगारकानं गणपतीच्या कृपेनं एक भव्य मंदिर बांधलं आणि त्यात 10 हातांच्या मंगलमूर्ती रूपाची गणपतीची मूर्ती स्थापित केली. असं मानलं जातं की या रूपाची पूजा करणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अंगारकानं स्वतः अंगारकी चतुर्थीचं व्रत पाळलं आणि त्याला स्वर्ग आणि शाश्वत आनंदाची प्राप्ती झाली असं सांगितलं जातं. आपल्यालाही हे व्रत करायचं असेल तर व्रताच्या दिवशी सकाळपासूनच उपवास ठेवला जातो. उपवासात फळ, दूध, पाणी किंवा फळांचा रस घेता येतो. गणपतीची स्थापना करून तुपाचा दिवा लावला जातो. गणेशाला पाण्यानं, पंचामृतानं आणि पुन्हा शुद्ध पाण्यानं स्नान घातलं जातं. गंध, फुलं, दुर्वा, मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो. रात्री चंद्रोदयानंतर गणपतीची पूजा करून अंगारकी चतुर्थीची कथा वाचली जाते किंवा ऐकली जाते आणि चंद्राला अर्घ्य देऊन उपवास सोडला जातो. 21 मोदकांचा नैवेद्य दाखवून त्यापैकी 5 मोदक ब्राह्मणांना, 5 चंद्राला आणि 5 स्वतःसाठी ठेवले जातात. अंगारकी चतुर्थीचे व्रत आणि कथा ऐकण्याचे अनेक चमत्कार आणि लाभ सांगितले जातात. ते म्हणजे अंगारकी चतुर्थीचं व्रत केल्यानं सर्व प्रकारची संकट, अडचणी आणि अडथळे दूर होतात. गणपती हे विघ्नहर्ता असल्यानं या व्रतामुळे जीवनातील अडथळे नष्ट होतात. या व्रतामुळे भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. विशेषतः मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे यश, कीर्ती आणि पराक्रम प्राप्त होतात. हे व्रत पाळणाऱ्यांना गणपतीची कृपा प्राप्त होऊन बुद्धी, विवेक आणि सुख प्राप्त होते. असं मानलं जातं की एक अंगारकी चतुर्थी व्रताचे फळ 21 संकष्ट चतुर्थीच्या व्रताच्या फळासमान आहे. शिवाय या व्रतामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात, भांडणं मिटतात आणि संतान प्राप्तीचे वरदान मिळते. एवढंच काय तर मंगळ ग्रहाची उग्रता कमी होऊन कुंडलीतील मंगळ दोषाचे प्रभाव कमी होतात. या व्रतामुळे धर्म, अर्थ आणि मोक्ष प्राप्त होतो. युधिष्ठिरानं हे व्रत राज्यप्राप्तीसाठी केलं होतं असे पुराणात सांगितले आहे. शिवाय अनेक भक्तांच्या अनुभवावरूनच सांगितलं जातं की या व्रतामुळे त्यांच्या आयुष्यातील आर्थिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक समस्यांचं निराकरण झालंय. काहींना अचानक यश, नोकरी आणि व्यवसायात प्रगती मिळाली. एवढंच नाही तर या व्रताचे अनेक चमत्कारिक उदाहरणंही आहेत. अंगारकानं या व्रतामुळे गणपतीची कृपा मिळवली आणि स्वर्गात अमृत पिण्याचा अधिकार प्राप्त केला. अनेक भक्तांचे अनुभव सांगतात की या व्रतामुळे त्यांना
या व्रतामुळे त्यांना यश मिळालं, आजारातून मुक्ती आणि कुटुंबात सौख्य मिळालं. तर मंडळी, अंगारकी चतुर्थीचं व्रत आणि याची कथा ऐकणं हे भक्तांसाठी अत्यंत पुण्यदायी आणि फलदायी मानलं जातं. हे व्रत केवळ भौतिक सुखच नाही, तर आध्यात्मिक उन्नती आणि गणपतीची कृपा प्राप्त करण्याचे साधन आहे. भक्तांनी श्रद्धेने आणि विधिव्रत हे व्रत पाळावे आणि कथेचं पठण किंवा श्रवण करावं, जेणेकरून त्यांना सर्व संकटांपासून मुक्ती मिळेल आणि जीवनातील यश, सुख आणि शांती प्राप्त होण्यास नक्कीच मदत होईल. धन्यवाद.